लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिककरांनो सावधान, आता वाहतूक पोलीस रस्त्यावर दिसले नाही तरी नियम मोडू नका। शहरातील 40 सिग्नलवर बसवलेले हायटेक सीसीटीव्ही आता थेट तुमच्या मोबाईलवर दंडाचा मेसेज धाडणार आहेत। स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नाशिकच्या 40हून अधिक वाहतूक सिग्नलवर रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉग्निशन प्रणाली बसवण्यात आली आहे। शुक्रवारी या मोहिमेची सुरुवात होताच सायंकाळपर्यंत 20 वाहन चालकांना ई चलन धाडण्यात आले। 800हून अधिक कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण यंत्रणा स्वयंचलितपणे काम करत असून पोलीस नियंत्रण कक्षातून शहरातील हालचालींवर बारीक नजर ठेवली जाते। आजपासून ऑटोमॅटिक ई चलान सिस्टम हा सिस्टम आम्ही नाशिक सिटी ट्रॅफिक पोलीस स्टार्ट केले होते। हा सिस्टमवर ऑटोमॅटिकली बिना पोलीस इंटरव्हेन्शनचे ऑटोमॅटिक चलान जनरेट होईल। हा चलान 2 कॅमेरा प्रत्येक सिग्नलवर कॅमेरा बसवले होते। ते कॅमेरा ऑटोमॅटिक2 डिटेक्शन्स आहे। हा 2 डिटेक्शन डिटेक्ट करणार। एक है रेड लाईट व्हायोलेशन आणि स्टॉप लाईन व्हायोलेशन। हा 2 व्हायोलेशन डिटेक्ट करणार आणि ऑटोमॅटिक मेसेज और ई चलान जो वायलेटर है ते अकाउंटवर जाणार। तो आमच्या हा अपेक्षा आहे की नाशिकची नागरिकाने ट्रॅफिकचा उल्लंघन ना करणार, कारण आता ऑटोमॅटिक प्रोसेस सुरू झाले होते। हा 40 सिग्नल है। 40 सिग्नल में हा सिस्टम शुरू होईल। आणि किती दंड बसणार? दंड ट्रॅफिक रूल्स प्रमाणे आहे ना, रेड लाईटच्या आणि स्टॉप लाईटच्या सेम दंड आहे। दंडावर काही चेंज नाही, पण तुम्ही ऑनलाईनवर पे करू शकता किंवा ट्रॅफिक ACP ऑफिसवरून तुम्ही पे करू शकता। आता दोन ऑफेन्स कवर झाला। एक आहे रेड लाईट जम्पिंग आणि स्टॉप लाईन व्हायोलेशन, आणि नंतर पुढच्या आम्ही खूप जास्त ऑफेन्सेस ह्यामध्ये ॲड करणार। एक मेसेज येणार त्या फोनवर, NIC पोर्टलमधून हा एक मेसेज जनरेट होईल की तुम्ही हा वक्त, हा वेळ आणि हा जागेवर ट्रॅफिक मतलब रेड लाईटची उल्लंघन केले होते। हा प्रकारच्या गव्हर्मेंट nic.gov.in च्या पोर्टलमधून मेसेज येणार आहे। वाहतूक नियमांचे उल्लंघन होताच कॅमेरे नंबर प्लेटची ओळख पटवून वाहनमालकाची माहिती संकलित करतात आणि काही सेकंदात दंड आकारला जातो। आगामी कुंभमेळा आणि शहरातील वाढती गर्दी लक्षात घेता वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी हा डिजिटल पहारेकरी आता सज्ज झालाय। त्यामुळे आता रस्त्यावर पोलीस दिसले नाहीत तरी नियमांचे पालन करणे नाशिककरांसाठी हे अनिवार्य ठरणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।